तुझा चेहरा कसा पडलाय सांगशील का? या मॅडम, मी पाहिलेलं एक स्वप्न संपलं. पारू, जे काय झाले ते नीट स्पष्ट सांग. हे बघ पारू, अगं प्रत्येक गोष्टीला एक सोल्युशन असतं. आणि तुला टिफिन सर्व्हिसचं टेन्शन आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण एखादं वेअरहाऊस घेऊ ना भाड्याने, किंवा एखादी कमर्शियल जागा विकतच घ्यायची का? करेक्ट. हे बाबा, तू तरी समजाव ना तिला. मला या घरातनं काय बी घ्यायचं नाहीये. अगं पण का? कारण कारण देवी आईने अजून माझा स्वीकार केलेला नाहीये. त्यामुळे माझा कुठल्याच गोष्टीवर हक्क नाही. काय कोण आहात तुम्ही आणि डायरेक्ट कसे आमच्या घरात कसे घुसताय? काही बेसिक मॅनरिझम नाही आहेत का तुम्हाला? बेल आहे ना घराच्या बाहेर, किंवा वॉचमॅनला सांगायचं, त्यांनी पाठवलं असतं. कोण आहात तुम्ही? कोणाकडे आलायत? दामिनी, काय चाललंय? येऊ दे त्यांना आत. वहिनी या ताई, तुम्ही इकडं कशा काय? पारू, किचन बंद झालं तर आमचं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं होईल ग. टिफिन सर्व्हिसमुळे आमच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली होती. मी स्वतःच्या पायावर उभी राहू शकले, मुलांची फी भरू शकले, ते फक्त आणि फक्त टिफिन सर्व्हिसमुळे. आणि खरं तर तुझ्याकडे काम केल्यानंतर मला माझा गेलेला आत्मविश्वास पुन्हा मिळाला, जगण्याची नवीन उमेद मिळाली. पारू, तुला तर माहित आहे, माझा नवरा कायम घसेत असतो. त्याने ना कधी माझी सोय पाहिली ना माझ्या मुलांची सोय पाहिली. पण तुझ्याकडे काम केल्याचं मला नुसतं समाधान नव्हतं, तर माझ्या मुलांचं पोट देखील भरता येत होतं. जसं काम होणार नाही म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत ना, तसं हॉस्टेलमधली आपली मुलं टिफिन मिळणार नाही म्हणून अस्वस्थ आहेत. आणि आम्हाला असं कळलंय की कोणीतरी हे मुद्दाम केलंय.